नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 7 मे 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग बघूयात. लेट्स स्टार्ट. आजची पहिली बातमी आहे क्रीडा संबंधित. नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले. नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग 2023चे विजेतेपद पटकावले. दोहाच्या कतार स्पोर्ट क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भाला फेकत डायमंड लीगवर आपले नाव कोरले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारा चेक खेळाडू म्हणजे जे झेक रिपब्लिककडनं खेळतात त्या खेळाडूंना चेक खेळाडू म्हटले जाते. चेक खेळाडू जॅकोब वडलेच दुसऱ्या स्थानावर राहिला. जागतिक ॲथलेटिक्सनं नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेक रँकिंगमध्ये नंबर 1 बनला आहे. या भारतीय स्टारनं पहिल्यांदाच हे मानांकन मिळवून इतिहास रचला आहे. जागतिक ॲथलेटिक्सच्या ताज्या क्रमवारीनुसार नीरज चोप्राचे सध्या 1455 गुण आहेत, जे सध्याच्या जगज्जेत्या अँडरसन पीटर्सच्या पेक्षा 22 गुणांनी अधिक आहेत. या स्लाईडमध्ये लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे दोहा डायमंड लीग नीरज चोप्राने जिंकली आहे. दोहा डायमंड लीग 2023ची नीरज चोप्राने जिंकली आहे आणि त्याने 88.67 मीटरचा भाला फेकत ही लीग जिंकलेली आहे. आणि जागतिक ॲथलेटिक्सनं जाहीर केलेल्या क्रमवारीत पुरुषांच्या भालाफेकमध्ये नीरज चोप्रा हा नंबर 1 बनला आहे. नीरज चोप्राने 2022मध्ये जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत 88.13 मीटरपर्यंत भाला फेकून रौप्य पदक मिळवले. या स्पर्धेत भालाफेक प्रकारात पदक मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला. झुरिच डायमंड लीग फायनलमध्ये नीरज चोप्रा 88.44 मीटर थ्रोसह डायमंड ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय ठरला. नीरज चोप्राने 2020 उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये 7 ऑगस्ट 2021 रोजी 87.58 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. हे भारतीय खेळाडूने जिंकलेले ॲथलेटिक्समधील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक आहे. 2018 साली गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 86.47 मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून नीरज यांनी सुवर्णपदक मिळवले. नीरज चोप्राला 2022 साली पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. 2018 साली अर्जुन पुरस्कार तर 2020 सालीचा परम विशिष्ट सेवा मेडल नीरज चोप्राला मिळाले आहे. यात लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भालाफेक प्रकारात पदक मिळवणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय आहे. डायमंड ट्रॉफी जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय आहे. तर ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समधील पहिले ऑलिम्पिक मेडल नीरज चोप्राने मिळवले आहे. आणि नीरज चोप्राला मिळालेल्या पुरस्कारांमध्ये 2018 साली त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला, 2020 साली परम विशिष्ट सेवा पुरस्कार तर 2022 सालीचा पद्मश्री पुरस्कार हा नीरज चोप्राला मिळाला आहे. पुढची बातमी बघूयात. चार्ल्स तृतीय यांचा राज्याभिषेक. दुसरी एलिझाबेथ किंवा राणी एलिझाबेथ द्वितीय युनायटेड किंगडम आणि इतर कॉमनवेल्थ देशांच्या राणी, सर्वात जास्त काळ जगणाऱ्या आणि प्रदीर्घ काळ राज्य करणाऱ्या ब्रिटिश राज्यकर्त्या होत्या. त्यांचे 8 सप्टेंबर 2022 रोजी बाल्मोरल कॅसल येथे निधन झाले. हे ठिकाण स्कॉटलँडमध्ये आहे. त्यांच्यानंतर ब्रिटिश राज्यघराण्याचे राजे म्हणून चार्ल्स तृतीय यांचा लंडन येथील ऐतिहासिक वेस्टमिनिस्टर ॲबे येथे राज्याभिषेक झाला. कॅडबरीचे आर्चबिशप जस्टिस यांनी 360 वर्षाचा सेंट एडवर्ड्स क्राऊन चार्ल्स तृतीय यांना परिधान केला. ब्रिटिश नागरिकांवर न्याय आणि दयेने शासन करण्याची तसेच सर्व धर्माचे लोक मुक्तपणे जगू शकतील असे वातावरण निर्माण करण्याची शपथ चार्ल्स तृतीय यांनी घेतली.
ब्रिटिश सत्तेत हा राज्याभिषेक तब्बल 70 वर्षांनी घडून आला. पुढची बातमी बघूयात. युक्रेनच्या हवाई दलाने नुकताच रशियाच्या किंझल प्रकाराच्या मिसाईलला नष्ट करण्याचा दावा केला आहे. ही कारवाई युक्रेनने पॅट्रियॉट डिफेन्स सिस्टीमचा वापर करून केली आहे. ही सिस्टीम युक्रेनला अमेरिकेकडून मिळाली आहे. तर यात लक्षात ठेवायचे म्हणजे किंझल हे मिसाईल रशियाचे आहे, तर युक्रेनने पॅट्रियॉट डिफेन्स सिस्टीमचा वापर करून त्याला नष्ट केले आहे आणि पॅट्रियॉट डिफेन्स सिस्टीम युक्रेनला अमेरिकेकडून मिळाली आहे. पुढची न्यूज बघूयात सेमीकंडक्टरबाबत. डिसेंबर 2021मध्ये भारताने सेमीकंडक्टर धोरणाला बळकटी देण्यासाठी 76,000 कोटी रुपयांचा भक्कम पाठबळ दिले. सेमीकंडक्टर उत्पादनाच्या सोयी निर्माण करण्यासाठी उत्पादक कंपनीला एकूण खर्चाच्या 50% सवलत जाहीर केली आहे. अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया आणि तैवान हे 4 देश सेमीकंडक्टरचे उत्पादन करतात. भारत आता 5वा देश ठरला आहे. तैवान हा सेमीकंडक्टर निर्मितीत जगात आघाडीवर आहे. तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही सेमीकंडक्टरचे उत्पादन घेणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे. यात लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे सेमीकंडक्टर धोरणामध्ये उत्पादक कंपनीला एकूण खर्चाच्या 50% सवलत दिली जाणार आहे आणि अमेरिका, चायना, दक्षिण कोरिया, तैवाननंतर भारत आता सेमीकंडक्टर उत्पादनात 5वा देश ठरणार आहे. कोविड काळात भारताला सेमीकंडक्टर चिपची सगळ्यात जास्त चणचण भासली होती. चीन आणि तैवान यांच्या तणावग्रस्त संबंधाचा देखील भारतावर सेमीकंडक्टर चिपच्या माध्यमातून खूप परिणाम झाला. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये वापर करताना विविध उपकरणांना लागणारी सेमीकंडक्टर चिप निर्णायक ठरणार आहे. गुजरात हे सेमीकंडक्टर धोरण जाहीर करणारे पहिले राज्य ठरले आहे. यात लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे गुजरात हे सेमीकंडक्टर धोरण जाहीर करणारे पहिले राज्य आहे. पुढची बातमी बघूयात. शाहू महाराजांचे स्मृतिशताब्दी वर्ष. कोल्हापुराचे शिल्पकार, आरक्षणाचे जनक, युगप्रवर्तक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी अवघी करवीर नगरी 100 सेकंदासाठी स्तब्ध झाली. लोकराजाचे स्मरण करण्यासाठी स्मृतिस्थळावर मुख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 6 मे रोजी सकाळी 10 वाजता संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आहे त्या ठिकाणी स्तब्ध झाला. शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा जागर करण्यात आला. या बातमीचं महत्त्व असं की एक वेळा राज्यसेवेत असा प्रश्न होता, जे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना किती दंड आकारण्यात आला. याच धर्तीवर असा प्रश्न येऊ शकतो की शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापुरात किती वेळासाठी स्तब्धता पाळण्यात आली होती. पुढची बातमी आहे आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धा 2023. भारतीय वेटलिफ्टर बिंदीराणी देवी हिने महिला 55 किलो वजनी गटात जिंजू कोरिया येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. तर पुरुष गटात जेरेमी लालरिनोंगा यांनी 67 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. यात लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे ही स्पर्धा जिंजू कोरिया येथे झाली आणि यात बिंदीराणी देवी यांनी 55 किलो वजनी गटात रौप्य पदक, तर जेरेमी लालरिनोंगा यांनी 67 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. पुढची बातमी आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आधिपत्याखाली काम करणारे कमिशन फॉर सायंटिफिक अँड टेक्निकल टर्मिनॉलॉजी, वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली आयोग
हे 10 भारतीय भाषांमध्ये तांत्रिक आणि वैज्ञानिक शब्दावली तयार करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. 21 डिसेंबर 1960 रोजी भारत सरकारच्या ठरावाद्वारे घटनेच्या कलम 344च्या कलम 4च्या तरतुदीनुसार वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली आयोगाची स्थापना करण्यात आली होती. CSTT 3 ते 4 महिन्यात प्रत्येक भाषेतील 5000 शब्दांसह मूलभूत शब्दकोश तयार करेल. ही डिजिटल शब्द शोधण्यायोग्य स्वरूपात आणि विनामूल्य उपलब्ध असतील. बोडो, संताळी, डोंगरी, काश्मीरी, कोकणी, नेपाळी, मणिपुरी, सिंधी, मैथिली आणि संस्कृत ह्या 8व्या अनुसूचीतील भाषा निवडण्यात आल्या आहेत. पुढील बातमी. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे महासचिव डॉक्टर शाजी प्रभाकर यांची दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. ही निवड आशिया फुटबॉल काँग्रेसने केली आहे. यात महत्त्वाचे म्हणजे फुटबॉल महासंघाचे महासचिव शाजी प्रभाकरन यांची दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समिती सदस्यपदी निवड झाली आणि ही निवड फुटबॉल काँग्रेसने केली आहे, आशिया फुटबॉल काँग्रेसने. पुढची बातमी. GSK ग्लॅक्सोस्मिथक्लाइन ह्या औषध निर्मात्या कंपनीने जगातील पहिली रेस्पिरेटरी सिंकिटियल व्हायरस लस तयार केली असून तिला USFDA मान्यता दिली आहे. RXV नावाने ही लस प्रसिद्ध आहे. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना रेस्पिरेटरी सिंकिटियल व्हायरसमुळे होणाऱ्या श्वासनलिकेच्या मार्गात होणाऱ्या रोगाच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाकरता ही लस वापरलेली आहे. यात लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे RXV ही लस ग्लॅक्सोस्मिथक्लाइन या कंपनीने तयार केलेली आहे. ही लस 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना रेस्पिरेटरी सिंकिटियल व्हायरसच्या इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी आहे आणि हिला USFDAची मान्यता मिळालेली आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.